या मृत्यू लोकाला तुम्ही आम्ही आलो ना, मग एका मिनिटाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण अनमोल अशा प्रकारे मिळालेला देह हा जर आम्ही चुकीच्या मार्गाने खर्च केला. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम कुठली आहे? गावचेच छान साऊंड सिस्टीम आहे महाराज. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. नरदेह प्राप्त झाला. या नरदेहाला आल्यानंतर खरं मिळवायचं काय आणि आम्ही मिळवतोय काय याचा विचार आम्ही केला पाहिजे महाराज. कारण हे आयुष्य असंच निघून जातं आणि निघून गेल्यानंतर जेव्हा जे काही साध्य करायचंय, साध्य करण्यासाठी लागणारी सामग्री कान, तोंड, डोळे, हात कशा करतायत महाराज? हे शरीरच कशा करता दिलं देवाने? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तुळसी नारायण. डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण. नासे जीवपन भवरोग. हा भवरोग जर संपवायचा असेल ना, तर परमेश्वराने हा देह दिला. कशा करता दिला? भगवत भक्ती करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भजनासाठी देह प्राप्त झाला पण त्याला बाधा झाली. कशाची बाधा झाली? तर विषयाची बाधा झाली महाराज. म्हणून हा मिळालेला देह याच्यातला एक न एक क्षण आम्ही भगवत भक्ती करता घातला पाहिजे. शरीराने संसार करायचा आणि मनाने मात्र काय करायचा? प्रपंच करायचा. विठ्ठला विठ्ठला तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मना तू तिथं धाव घे. कुठं? करियेची काम मना जपे राम राम. मना तू काय कर? नित्य त्या परमेश्वराचं चिंतन कर. काय बघा, हे एकदा का तिकडं लागलं मन की मग मात्र भटकंती होत नाही. नका नका मना तो माया जाळे हो. नका नका मना गुंतू माया जाळे.
नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, एकदा का ह्या काळाची उडी पडली ना सोडविना तेव्हा कोणी सुद्धा सोडवायला येत नाही बघा. म्हणून त्या मनाला सांगितलंय, मना काय कर, तू एक ना एक क्षण वाया घालू नको अभंगाचं प्रथम जोरदार मनातून वाजवा एकदा. क्षणोक्षणाची करावा विचार, प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे बघा. एका क्षणाक्षणाची आमच्या जीवनामध्ये किंमत आहे. महाराष्ट्र म्हणतात एक क्षणाचं सोडा, अर्ध क्षण जरी आमचा चांगला जर काही गेला किंवा अर्ध क्षणाची सुद्धा आम्हाला जर संतांची संगत संतांची संगती तेने होय शांती महत पापा. मोठी मोठी पाप संतांच्या अर्धा क्षण जरी संगती घडली ना तरी त्या पापाचा नायनाट होतो, नाश होतो आणि आम्हाला संत तो क्षणामध्ये प्राप्त करून देतात महाराज. आपणा सारिके करीती तात्काळ, काही क्षण वेळ एक सुद्धा क्षण न लागू देता संत आम्हाला संतत्व प्रदान करतात. एवढी त्या संत संगतीचं महत्व आहे. म्हणून क्षणाक्षणाला काय केलं पाहिजे, भगवत भक्ती केली पाहिजे. संत सार विचार करावो टावो ते सार विचार करावो टावो ते सार विचार करावो टावो
वाचे तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट म्हणून सार आणि आसार याचा विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार. मग विचार करायचा तर कशाचा करायचा? सार आणि आसार काय, जीवनामध्ये सत्य आणि असत्य काय, जीवनामध्ये ज्याने आमचं कल्याण होईल अशी कोणती गोष्ट आहे. संतांच्या मनामध्ये नित्य तशाच प्रकारचा विचार असतो बघा. पण काहीच्या डोक्यात काय विचार असतो सांगताच येत नाही. एक येड्याचं इस्पितळ होतं बघा, आणि त्या येड्याच्या हॉस्पिटलमध्ये एक येडं यायचं, भिंतीला कान लावायचं आणि तासन तास असा हात लावून उभा राहायचं. महाराज निघून जायचं. डॉक्टर रोज त्याला तपासायला जाताना बघायचे हे इथं काय करतंय रोज. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 6 महिने झाले माऊली महाराज. डॉक्टर म्हणले हे काय ऐकत इथून बघाव तरी. म्हणून हे जरा बाजूला झालं की डॉक्टर तिथं गेले आणि कान लावून ऐकायला लागले. आणि ते येड्याला म्हणते अरे इथं तर काहीच ऐकू येत नाही, तू काय ऐकायला लागलास? म्हणले मला काहीच ऐकू आलं नाही. ते मला 6 महिने झालं ऐकू आलं नाही, तुम्हाला काय 2 मिनिटात ऐकू येईन का काय? मला सांगा, असा विचार नाही तर विचार कशाचा करायचा? तर जीवनात कल्याणाचा विचार करायचा. सारासार काय आहे जगामध्ये त्याचा विचार करायचा. आणि मृत्यू लोकाला आल्यानंतर जायचंय ना बाबांनो, तर शेवट आमच्या कामाला येणारा एकच आहे, त्याच्याविषयीचा विचार करायचा. महाराज शेवट कोण कामाला येणार? आमच्या बायका पोरं कामाला येणार नाही येणार. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे व्यवहाराचे सगळे हे. बायकोला व्यवस्थित सगळं उत्पन्न आणून देता म्हणून ती तुमच्या आमच्यावर प्रेम करते. लेकरा बाळांच्या सर्व वस्तू आम्ही त्यांना पुरवतो म्हणून तेवढ्या पुरता त्यांचा आमच्यावर जीव आहे. सोयरे धायरे सुद्धा तुम्ही बघा, एखादा आहेर जरा असा कानाकोचा न्या लगेच सोयरे रुसते हो. म्हणजे हे कशाचे? दिल्या घेतल्याचे. देणं घेणं व्यवस्थित झालं तर ठीक आहे. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, सोयरे धायरे वा वा. संपत्तीचे लोक, निर्वाणी गायक पांडुरंग, निर्वाणी गायक पांडुरंग. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणी गायक पांडुरंग. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. हे सोयरे धायरेत का फक्त देतात घेतात म्हणून सगळं ठीक आहे? बरं तुमचा सोयरा धायरा असतोय पण तुमचं आणि त्याचं बिघडलेलं असतंय, म्हणजे देवाण घेवाण नसती. तुमचं रिलेशन कसं राहतं? नाही ना महाराज. हे सोयरे धायरे सुद्धा सोडवित नाहीत बघा. धनानी भूमो पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवलोका. धनानी भूमो, तुम्ही कमवलेलं धन भूमीमध्ये म्हणजे पुरून ठेवायचे पूर्वीच्या काळात लोक. आम्ही कमवलेली आयुष्यभराची संपत्ती भूमीत राहायची. आज बँकात राहती. आज बँका बी चालल्यात महाराज पळून. कुठं ठेवा ह्याचाच प्रश्न पडलाय लोकांना. धनानी भूमो, धन भूमीत राहतं. पशुवश्च गोष्टे, आम्ही प्राणी पाळले. गाय, म्हैस, घोडा, बैल, हत्ती. ज्याच्याकडं पूर्वीच्या काळामध्ये हत्ती असायचा ना त्याच्याकडं गजांत लक्ष्मी आहे असं म्हणायचे लोक. ज्याच्याकडं घोडा असायचा त्याच्याकडं अश्वांत लक्ष्मी. म्हणजे हे प्राणी पाळायचे म्हणजे ती लक्ष्मी म्हणून पाळलं जात होतं, धन म्हणून पाळलं जात होतं. पण हे धन सुद्धा, हे अश्व सुद्धा, हे प्राणी सुद्धा. पशुवश्च गोष्टे, आम्ही आयुष्यभर ज्या प्राण्यावर जीव लावला, लढा लावला, आमचं घोडं ते आपल्या गोठ्यात राहतं महाराज. धन जमिनीत राहतं, घोडं गोठ्यात राहतं. पण आम्ही आयुष्यभर जीव लावलेली पत्नी जिच्या सोबत सुखाने संसार केला ती तरी सोबत येते का? भार्या ग्रहद्वारे, घराच्या दारापर्यंत येण्याचा त्याला अधिकार आहे, त्याच्या पुढं नाही. कळजैलांत काळी
मग हे कधी कळणार आहे? कळो येईल अंतकाळी प्राण प्रायनाचे वेळी, जेव्हा हा पान प्रयाणाला जाईल, जीव निघून जाईल, तेव्हा कळतं राहती निराळी रांडा पोरे सकळ, मुलं बायको घरदार. ऐका, तुम्ही म्हणताल प्राणी आपले नाही, संपत्ती आपली नाही, बायको आपली नाही, हे पावणे रावळे दोस्त कंपनी ते सुद्धा आमचे नाही हो. सोयरे सुद्धा कुठं? जन स्मशाने. जन कुठपर्यंत येतं? स्मशानापर्यंत येतं. देह चितायाम. अहो, ज्या देहावर एवढं प्रेम केलं, महाराज चांगलं चुंगलं खातंय, साबण लावलो आंघोळ करतय, नटत आहे, पण तो नटलेला देह सुद्धा कुठवर साथ देतो सांगू का? चितेपर्यंत. देह चितायाम परलोक मार्गे. परलोकाला जाताना देह सुद्धा शेवटची साथ सोडतो माझे महाराज. म्हणून हे सगळं याच्यातलं आमचं कुणीच नाही हो. शरीराती होय माती, कोणी नये सांगाती, जय हो. कोणी नये सांगाती, कोणी नये सांगाती. शरीराची होय माती, कोणी नये बा सांगाती. शेवटी कुणी येत नाही, जातो एकला जीव जातो. आमच्या सोबत येतं काय मग? कर्मानुगो गच्छती. कर्म आमच्या सोबत जातं, काही सोबत जात नाही. म्हणून जीवनात कर्म चांगलं करा. आणि मग आमच्याच कामाला येणारा एकच सोयर आहे बघा, अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे विठुधरा, शरीरदाराचे ठेवणे, शरीरदाराचे ठेवणे. तुका म्हणे विठुधरा, 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 शरीरदाराचे ठेवणे, शरीरदाराचे ठेवणे. हे म्हणे, हे म्हणे. म्हणून अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुधरा. तो अंतकाळी आमचा एकच सोयरा आमच्या कामाला येणार, तो म्हणजे पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा. त्याची भक्ती करा. म्हणून क्षणोक्षणाहाची करावा विचार. कशाचा विचार करायचा? तरावया पार भव सिंधू. या मृत्यू लोकाला साधू संतांनी कधी भवसिंधू म्हटलं, तर कधी भवसागर म्हटलं महाराज. तर याच मृत्यू लोकाला कधी भव नदी म्हटलं, तर याच मृत्यू लोकाला बाजार सुद्धा म्हणलं महाराज. ये साते आलिया ओळगा शारंग धरू. साते नाम बाजार. या बाजारला आला मृत्यू लोकाच्या ना, मग देवाला ओळखा. तसं या मृत्यू लोकाला वेगवेगळ्या प्रकारची उपाधी संतांनी दिली. या ठिकाणी म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरताना तुम्हाला तरायचं जर असेल तर तो देव एक आपलासा करावा लागेल. का? तो देव पलीकडे उभा आहे. कसा उभा आहे? कमरेवरती हात आहे आणि दाखवतोय की या भव नदीमध्ये पाणी किती आहे? फक्त इतकंच. म्हणून पांडुरंगाचे भक्त मरण भवसागर तरता कर कर
काळे करी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी कर ठेवून या. तो तुमचा आमचं जन्म मरण संपवणारा देव जो आहे ना, पलीकडं कमरेवर हात ठेवून उभा आहे महाराज. आणि तो काय दाखवतोय, या भव नदीतलं पाणी किती आहे, कमरा इतकंच आहे. भव सागर तरता का रे करीत चिंता करू नका, फक्त काय करा, मुखाने नाम घ्या विठ्ठला विठ्ठला. का हो महाराज, आम्ही एवढं भगवत चिंतन का केलं पाहिजे, भगवत भक्ती का केली पाहिजे? अरे अनमोल नरदेह तुला प्राप्त झाला ना, हा नरदेह केव्हा जाईल सांगता येत नाही का? हे जे शरीर मिळाले ना, ते नासकय तुटकय सडकय अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देहा जाणाराचा काळ, नाशिवंत देह जाणारच काळ, नाशिवंत देह जाणारच काळ, नाशिवंत देह जाणारच काळ, नाशिवंत देह बाबा रे, नाशिवंत हा देह तुला प्राप्त झाला, नासका सडका तुटका देह आहे, कधी जाईल म्हणून याची गॅरंटी सांगता येत नाही. बघा, आपण म्हणतो ना, और कालच त्यांचा माझा राम राम झाला, पण आज गेले आपल्यातून. कधी काळ आमच्यावर घाला घालील हे सांगताच येत नाही महाराज. ग्रासगिळी सत्ता भंगुर हे न जाय कळता, भंगुर हे न जाय कळता, भंगुर हे न जाय कळता, भंगुर हे न जाय कळता. ग्रासगिळी सत्ता हाती नाही, ग्रासगिळी सत्ता हाती नाही, ग्रासगिळी सत्ता हाती नाही. तुकोबराय म्हणतात, क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगिळी सत्ता नाही हाती. हातातला घास तोंडात जाऊस तर गॅरंटी नाही की माणूस जिवंत राहीन का नाही. बरं, ह्याच्यातल्या कुणाला जावं वाटतं? बरं, कुणाला जावं वाटत नाही ना महाराज. एका बाईची तर एवढी तब्येत झाली, एवढी तब्येत झाली, तुम्हाला सांगतो 108 किलो वजन झालं तिचं महाराज. आता लोक म्हणायले, मावशी एवढं वजन झाल्यावर तो अटॅक येऊन जातो माणूस. ती गेली डॉक्टरकडं. बरं, डॉक्टरच्या दवाखान्यात गेली तर ती केबिन मध्ये सुद्धा घुसणार ना महाराज. केबिनचं दार एवढं एवढं, हिला मध्ये जायचंय तर शिरता सुद्धा येईना. पुढून त्या नर्सनी ओढली आणि पाठीमागून कंपाऊंडरनी लाथ आणली, तेव्हा ती केबिन मध्ये गेली महाराज. आणि मग डॉक्टरच्या पुढे जाऊन बसली. माय म्हणली, डॉक्टर माझं वजनच लय वाढलं माय, मला काहीतरी औषध सांगा. डॉक्टर म्हणले, मावशी ठीक आहे म्हणले, त्याच्यासाठीच बसलो मी इथं, पण त्याच्या आधी एक सांगा, तुम्ही आहार कसा आहे तुमचा, किती खाता तुम्ही, काय करता? ती म्हणली, काय नाही माझ्या डॉक्टर, एकदा जेवाय बसल्यानं 20 चपात्या खाते.
6 वाट्या भाजी खाते आणि 10 वाट्या भात खाते म्हणली. डॉक्टरनी तोंडाला हात लावला, म्हणला मावशी आता एक काम करा, म्हणला तुम्हाला इलाज सांगतो, औषध सांगतो, म्हणला तुम्हाला सोपं औषध आहे. मावशी म्हणल्या सांगा सांगा काय सांगता. ते म्हणले एक करा मावशी, एका टायमाला एवढं 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 चपात्या खायच्या, 6 वाट्या भाजी खाण्यापेक्षा 3च वाट्या खायची आणि 10 वाट्या भात खाण्यापेक्षा 5च वाट्या खायच्या. हेच तुमच्यासाठी औषध आहे. माय म्हणली लई चांगलं सांगितलं, पण जेवल्यावर खाऊ का जेवायच्या आधी औषध. एवढे अविचारी लोक असल्यावर कवा जीवाचं कल्याण होईल महाराज. म्हणून विचार करायचा, पण कशाचा विचार करायचा? उद्धाराचा विचार करायचा. हे नासका तुटका सडका देह आम्हाला मिळालाय, याची ना एक मिनिटाला घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. घडोघडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, तुमच्या आमच्या अंतकाळाला किती अवकाश आहे. काळ टपूनच बसलेला आहे महाराज. काळ केवळ धरोनी बैसला काळ, काळे धरोनी बैसला काळ, घटिका पाळ धरोनी बैसला काळ, काळे धरोनी बैसला काळ. वाट बघतोय फक्त तुमचा शेवटचा दिवस, कवर तुम्हाला इथं ठुईचंय आणि कव्हा नेऊन मळ्यात फुकायचंय. हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव काळ आहे महाराज. आणि मग तो काळ वाट बघायलाय, त्याच्यामुळं इथं कुणाची सुटका होणार नाही. म्हणून
तेथे नाही उरो आले अवतार. ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू येणार आहे महाराज. देवाने अवतार घेतले, ते अवतार सुद्धा देवाला संपवावे लागले. याचा अर्थ या मृत्यू लोकामध्ये मृत्यू कुणालाच चुकलेला नाही. नवबी मर गए, 10 बी मर गए. मूर्त्याचे भातुके देह मृत्याचे भातुके. मृत्यू म्हणजे काळ आणि त्याच्या हातातलं खेळणं म्हणजे तुमचा आमचा देह. कव जवळ खेळायचंय तवर तो त्या खेळण्यासोबत खेळतो आणि कंटाळा आला की खेळणं टाकून देतो. तसं देह मृत्याचे भातुके. हे कळालं कसं? कळो आलो आले कवतुके. कौतुक वाटलं हे कळाल्यानंतर काय मानी येले सार. अरे कशाला खरं समजून बसलो मी या देहाला. तसं मृत्यू हा कुणाला चुकलेला नाही महाराज. 9 बी मर गए, 10 बी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फाशी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोग पे छत्र बिजाले, लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए, रहत कोण विचारी. कोण आणार मला इथं? कुणीच राहणार नाही. इथं राजा असो अगर रंक असो, सगळ्यांना जायचं नाही, एका ठिकाणी जायचं. विठ्ठला विठ्ठला. आमचा धर्म आम्हाला सांगतो की मेला म्हणजे संपला असं नाही महाराज. माणसाचं मरण म्हणजे माणसाने देह परिवर्तन केलेलं आहे फक्त. जसं जुनं कापड खराब झाल्यानंतर आम्ही नवे कपडे अंगावर घालतो, जुनं काढून टाकतो, तसं या देहाची कालमर्यादा संपल्यानंतर आमचा आत्मा या देहाला सोडतो आणि दुसरा देह परिधान करतो महाराज. जसं आम्ही वस्त्र बदलतो तसं आत्मा हे शरीर बदलतो. म्हणून आमची धर्म संस्कृती आम्हाला सांगते की माणूस जरी या ठिकाणी मृत्यू झाला तरी त्याच्या देहाचा तिथं नाश पावलेला असतो, आत्मा मात्र तो अमर असतो. आत्मा पुन्हा जन्म घेतो आणि त्या आत्म्याला शांती लाभावी म्हणूनच हे विधी. विठ्ठला विठ्ठला. जळत तो देह जळत असतो महाराज. आत्म्याला मात्र आत्मा जळतही नाही, आत्मा कापताही तोडताही येत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः. ज्याला वारा सुद्धा उडून नेऊ शकत नाही असा तो आत्मा. आम्हा नाही जावे मरावे लागत. वा वा. आम्हा नाही जावे मरावे लागत. नाही जात
नाही आम्हा जावे मरावे लागत. संत म्हणतात आम्हाला जन्म बी नाही ना आम्हाला मरण बी नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. होत काय मग वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. आत्मा देह जीर्ण झाल्यानंतर जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन नवे वेडीजे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. तसा हा चैतन्य रूपाने असणारा देव हा नवीन शरीर धारण करत असतो. हा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे गेलेला माणूस हा मेलेला नाही, त्याच्या शरीराचा नाश पावला, मात्र तो आत्मरूपाने कुठं ना कुठं तरी कुठल्या ना कुठल्या तरी योनीमध्ये जीवन भोगत असतो. म्हणून जन्म मरण प्रत्येकालाच आहे महाराज. या ठिकाणी जेवढे जन्माला आले तेवढेतले जाणार म्हणजे जाणार. मग तुम्हाला जर जन्म मृत्यू येईपर्यंत जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? जीवनात सर्वात चांगल्या प्रकारची गती एखाद्याला प्राप्त होते त्याला सुद्धा संगत कारण असते महाराज. आणि गरीबातला गरीब माणूस देखील चांगल्याची संगत करून मोठ्याच्या यादीत जाऊन बसतो, त्याला सुद्धा कारण संगत असते. कधी कधी अशी चर्चा होते महाराज, ते तर चांगले गायचे, चांगले भजनाला जायचे ना आता तर पिऊन पडतात राव. त्याला कारण असते संगत बिघडली. संगाचा महिमा वाहताना संगाचा महिमा संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी. आधम म्हणजे वाईटाची संगत सोडली पाहिजे आणि चांगल्याची संगत धरली पाहिजे. अहो जीवनामध्ये जर चांगल्याची संगत घडली तर चांगले विचार अंतःकरणात येतात. चांगले विचार मनात आले तर चांगली कृती जीवनाकडून घडते आणि चांगल्या कृतीपासून त्याला चांगलं फळ प्राप्त होतं. याच्या उलट वाईटाची संगत घडली तर वाईट विचार डोक्यात येतात, वाईट विचार डोक्यात आले तर वाईट कृती घडते आणि वाईट कृती जर घडली तर फळ सुद्धा वाईटच भोगावं लागतं. तसं माणसाची संगती खूप महत्वाची आहे महाराज. म्हणून एकच म्हणतात महाराज की संतांची संगती जीवनात घडावी. अभंगाचं 3रं चरण. संत समागमे संत समागमे घरावी आवडी संत समागमे संत समागमे संत समागमे संत समागमे
संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. गडबड करायची पण कशासाठी? परमार्थासाठी. आणि आवड धरायची कशाची? संत संगतीची. हे बघा, जास्त बोलत बसायला आपल्याला टाइम नाही, पण तुम्हाला एक सांगतो, पाप्यातला पापी आणि वाईट म्हणजे वाल्या कोळी. त्या वाल्या कोळ्याला नारद महर्षी या संतांची संगती लाभली. काय झालं हो जीवनाचं? त्याच्या जीवनाचं सोनं झालं महाराज. निंद्यतेही केला वंद्य जग, वा वा. निंद्यतेही केला वंद्य जगी. वंद्य जगी. अरे ज्याची निंदा व्हायची सर्वत्र त्याला वंदन करण्याचं भाग्य प्राप्त केलं नारदांनी. मारा मारा यही अंतर. त्याला राम राम म्हणता येत नव्हतं, तर त्याला फक्त मारा माराच म्हणता येत होतं महाराज. नारद म्हणले तसं म्हण, राम राम म्हणता येत नाही तर मारा मारा म्हण. मारा मारा यही मंत्र उसके अंतर भेदा, वाला का वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. नारदासारख्या संतांची भेट झाली तर वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. मग तुमचा आमचा उद्धार का होणार नाही? म्हणून संत समागमे धरावी आवडी. आणि अजून काय करायचं? करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी आमच्या जीवनामध्ये घडावी, परमार्थ आमच्या जीवनामध्ये घडावा. त्या देवाचं नामचिंतन आमच्या जीवनामध्ये घडावं. म्हणून एकदा नामचिंतन घेऊ. विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये. माणसाकडे सगळ्या गोष्टी याव्यात बघा, फक्त माणसाकडे अहंकार येऊ नये. अहंकार का आला ना, त्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टीचं देखील वाटोळं होऊन जातं महाराज. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. म्हणे यह लोकीच्या व्यवहारे.
या मृत्यू लोकाला आलात नाही, इथला व्यवहारच असा आहे महाराज. जिथं माणूस जातो तिथं गुंततो. संपत्ती आली की संपत्तीमध्ये गुंततो, सत्ता आली की सत्तेमध्ये गुंतून राहतो. त्याचं मन भरतं का? माणसाला वाटतं माझ्याकडे 10 रुपये आहेत, त्याचे 100 व्हावेत. 100 झाल्यावर त्याची हाव संपत्ती का? अहो, माणसाला किती जरी प्राप्त झालं तरी त्याच्या अंतकरणातली हाव मात्र संपत नाही महाराज. निशवर्ष्टि शतम शतिदशशतम लक्षम सहस्राधिको लक्षे क्षिक्षिति पालताम क्षितिपति चक्रे शताम वांचति चक्रेश्वर सुर राजताम सुरपति ब्रह्मास्पदम वांचति ब्रह्मा शिवो शैवो हरिपदम ध्याशावदिंको गतः. ज्याच्याकडे 10 रुपये त्याला वाटतं 1000 रुपये यावे, आणि ज्याच्या खिशात 1000 आहे त्याला वाटतं माझ्या खिशात 1 लाख यावे. ज्याच्या खिशात 1 लाख आहे त्याला वाटतं माझ्या खिशात 10 लाख यावे. ज्याच्या खिशात 10 लाख आहे त्याला वाटतं मी सरपंच व्हावं. जो सरपंच झालाय त्याला वाटतं मी आमदार व्हावं, आणि जो आमदार झालाय त्याला खासदार. थांबतच नाही महाराज. इथं म्हणतात लक्षे क्षितिपालताम. ज्याच्या खिशामध्ये 1,00,000 रुपये आले त्याला क्षितिपाल म्हणजे एका क्षेत्राचा राजा व्हावा वाटतं. क्षितिपती चक्रेशताम वांचती. जो चक्रवर्ती राजा आहे त्याला त्या सर्व राजांचा राजा व्हावं वाटतं. चक्रेश्वर सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांचती. या सृष्टीचं राज्य हातात आलं की त्याला वाटतं मला ब्रह्मपद प्राप्त व्हावं. ब्रह्मा शैव शिवाचं पद ब्रह्माला वाटतं मला प्राप्त व्हावं, मी शंकराच्या जागेवर जावं, आणि शिवाला वाटतं मी हरिपदाच्या जागेवर जावं. ध्याशावदिंको गतः. त्याच्या पुढे गेल्यावर पुन्हा कुठं जाणार? पण तरी बी माणसाचे हाव संपतच नाही. थोडक्यात एकच ओळखायचं, किती बी मिळालं तरी समाधान होतच नसते. मग समाधान होतंय कधी? समाधान हे मान्यावर आहे ना. तुम्हाला आम्हाला जे मिळालंय ते बास एवढं पुरेस आहे असं जेव्हा मानतो ना, तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. अंतकरणात समाधान ठेवायचं. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. संपत्तीचा धूर डोळ्यात आणू नका, सत्तेचा धूर आणू नका. अहो, त्या देवाला जर घरी आणायचं असेल तर देवाला घरी आणायचं असेल तर काय करावं लागतं महाराज? मायबापाची सेवा करावी लागते. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. मूळ गोकुळीचा असणारा भगवान श्रीकृष्ण पांडुरंग म्हणून पंढरपूरला येऊन विठेवर उभा राहिला. कशा करता? आपल्या आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली आणि देव समोर आला. ए पुंडलिका, माता पित्याचं तुझी सेवा करतोस त्याचं फल म्हणून मी तुला प्राप्त झालो, मी आलो.
पुंडलिक म्हणला, देवा मला तुझ्यासाठी वेळ नाही. वीट घेतली आणि फेकली, राहा इकडे उभा. आणि म्हणून युगे 28 विठेवर उभा. कुणा करता विठेवर उभा आहे महाराज? त्या पुंडलिका करता. तर तुम्ही आम्ही घरी आई वडिलांना चुकीचं वागवत असतो आणि तिथं जाऊन पांडुरंगाच्या समोर डोकं ठेवत असतो ना, पायाखालची वीट काढून आमच्या डोक्यात मारेल महाराज तो देव. का? अरे कुणा करता उभा राहिला तिथं? तो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अरे माता पित्याची सेवा जीवनामध्ये घडली आणि साक्षात पांडुरंग पंढरपूरला आले. तुम्ही जर आई वडिलांना जर चुकीचं बोलत असतान, मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, घरी मात पितरा धड बोली नाही संसारा. येर विश्वभरे आदरा मूर्खूच ऐसा. घरी माता पित्याला टाकून बोलत असेल, शिवीगाळ करत असेल आणि जगामध्ये त्याचं किती बी मान मर्यादा असली ना, तर त्याच्यातून मूर्खात काही दुसरा बदल नाही हो. त्याच माऊलींनी आम्हाला सांगितलं, सकळ तीर्थाची ये धुरे. जिये का माता पितरे तया सेवेची कीर शरीरे लोन कीजे. हा देह त्यांच्या सेवेकरता झिजवला पाहिजे. कुणाच्या? आई वडिलांच्या सेवेकरता. तुमच्या आमच्यासाठी आयुष्य उघडणारे जगात कोण असतील तर फक्त दोनच व्यक्ती आहेत महाराज. एक आहे माय आणि एक आहे बाप. अरे माय काय करते? उन्हातानात रानात वनात राबते, हाडाचे काढ करते. अहो 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं या पोटामध्ये वागवते. अरे या हाताचा पाळणा करते महाराज. नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाचते. अरे लेकराने अंतरून ओलं केलं ना, ओल्या जागी स्वतः निसते, कोरड्या जागी त्याला निजवते. एवढं निस्सीम प्रेम करणारी माय असते हो. पण त्या माईची किंमत आम्हाला राहिली नाही महाराज. त्या बापाची किंमत आम्हाला राहिली नाही. का? ही दुनियाच बेमान आली महाराज. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. औरत को बहुमान, बीवी को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई बेईमान दुनिया, आई रे. दुनियाच मोठी बेमान झाली. अरे काय असतो बाप? जो बाप रानात अनात उन्हात राबला, ज्या बापाने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे ज्या बापाचं धोतर फाटलं तर कमरेपर्यंत खोचून धोतर त्याने आपलं आयुष्य व्यतीत केलं. अरे ज्या बापाची चप्पल तुटली तर सुतुळीने बांधून आयुष्य व्यतीत केलं. अरे ज्या बापाची बनेल फाटली महाराज, चाळणी झाली, त्याने स्वतःसाठी बनेल नाही घेतली, आपल्या लेकरासाठी ड्रेस घेतला. अरे स्वतःच्या फाटक्या कपड्याची तमान बाळगता ज्या बापाने तुमच्या शाळेची फीस भरली, तुम्हाला नोकरी लावली, तुम्हाला मोठं केलं, हे पाप केलं त्याने. मी तर म्हणेल आपल्या मुलांना जरूर शिकवा, त्यांना जरूर मोठं करा, जरूर लायक करा. पण एवढंही लायक बनवू नका की ते उद्या मायबापालाच नालायक समजायला लागतील. शहाण्या मायबापानं सगळी इस्टेट कवाच पोरांच्या नावावर करायची नाही हो. ते कधी बैमानीवर येईल आणि बायकोचा ऐकून तुमच्या आयुष्याचं वाटोळ करील हे सांगता येत नाही महाराज. अरे बाप काय करतो? तो बाप स्वतःच्या घासातला घास तुमच्या मुखामध्ये भरवतो. चिमणीसारखा चारा ज्या बापाने जोडीले कराचे, बापा करी जोडीले कराचे, बापा करी जोडीले कराचे, बापा करी जोडीले कराचे. आपुली कुरवंडी वाळवो, आपुली कुरवंडी वाळवो, एका एकी केला मिरा
बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपल्या लेकरासाठी काय करतो सांगू का? उभं आयुष्य फाटक्या कपड्यात राहतो. त्याच्याकडे पैसे असतात महाराज, तो चांगले कपडे पण घेऊ शकतो हो, पण त्याला माहिती आहे माझ्या लेकरासाठी मला कमवून ठेवायचंय. पण तेच लेकरं शेवटी बेमान होतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. शरीर झिजवतो महाराज, शरीर वाळवतो लेकरासाठी. एकाएकी केला मिराशीचा धनी. जेवढं काही संपत्ती आयुष्यभर कमवली ना महाराज, लेकराच्या हातामध्ये ताब्यात देऊन जातो. म्हणून बापाची किंमत कळते महाराज, पण जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत नाही कळत. बापाची किंमत कळते एकदा बाप निघून गेल्यावर. अरे ज्याचा बाप निघून गेला ना, त्याला विचारा काय असते बापाची किंमत. ज्याची माय गेली त्याला विचारा मायेची किंमत महाराज. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदाट तोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या कपड्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाट तोया गोष्ट बापाची सांगताना. बाप गेल्यानंतर बापाची किंमत कळते. बाप कसा असतो महाराज? बापाच्या जाग्यावर जाऊन बाप, आपण कधीतरी बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण आम्हाला कळणं शक्य नाही महाराज. कसं असतं बापाचं अंतकरण? हुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाटविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा तारा हाकला, ओटा मंदी हासू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या उमजाया बापर, उमजाया बापर. लय अवघड हाय गड्या उमजाया बापर. बाप कळत नाही महाराज, बाप गेल्यावर कळतो. तसं आपल्या आई वडिलांचे आपल्यावर असणारे उपकार याची जाण मुलांनी जर ठेवली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत मायबाबाच्या डोळ्यात जर अश्रू येऊ दिले नाही आणि आईच्या डोळ्यात जर कधी बापाने अश्रू येऊ दिले नाही, तर खरं त्या मायबापांचं लेकरावरचं प्रेम सार्थकी झालं महाराज. नाहीतर मुलांनी जर मायबापाला त्रास दिला तर त्यांनी बालपणापासून लेकरावर केलेली माया वाया गेली. म्हणून या ठिकाणी बसलेल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपल्या जीवनामध्ये काही लई मोठं नाही करता आला तर हरकत नाही, पण ज्यांनी तुम्हाला हे सुंदर जीवन दान दिलं, ज्यांनी हे जग तुम्हाला दाखवलं, त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. सुंदर अशा प्रकारची साथ आम्हाला या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज खोटे यांनी दिली.